रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजकारण जिंकलं पण माणुसकी हरली. मतदानात मिळालेल्या विजयाच्या नशेत काहींनी संवेदनशीलतेची, संस्काराची आणि निष्ठेची अक्षरशः पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार प्रभाग क्रमांक 5 मध्ये घडला आहे. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 5 मधील जुने निष्ठावंत कार्यकर्ते, वार्डाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष व सूर्योदय न्यूजचे मुख्य संपादक बापू सूर्यभान करंडे यांच्या घरी दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या वडिलांचे वर्ष श्राद्ध होते. घरात शांतता, शोक आणि आठवणीचं वातावरण असताना त्या क्षणी निवडणूक जिंकलेल्या भाजप पॅनलने विजयाची मिरवणूक काढत करंडे यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. हा प्रकार केवळ असंवेदनशील नाही तर एखाद्याच्या दुःखावर मुद्दाम घाव घालण्यासारखा असल्याची भावना व्यक्त होत आहे. वर्ष श्राद्धाच्या मंडपात जिथे दिवा पेटलेला, डोळ्यात पाणी आणि मनात वेदना असतात, तिथे फटाक्यांचे आवाज, जल्लोष आणि धमकीवजा वर्तन करण्यात आले. बापू करंडे यांनी संताप व्यक्त करत सांगितले, 1992 पासून मी भाजपसाठी काम करतो. ज्या काळात भाजपचा झेंडा हातात घ्यायला कोणी तयार नव्हतं, त्या काळात आम्ही पक्ष उभा केला, युवा मोर्चा सुरू केला, निळ्या झेंड्याखाली उभं राहून अपमान, उपेक्षा, त्रास सहन केला आणि आज माझ्या वडिलांच्या वर्ष श्राद्धादिनीच माझ्या घरासमोर जल्लोष करून माझ्या वेदनांची थट्टा केली जात आहे. या मिरवणुकीदरम्यान फटाके लावा, कोण काय करतो ते बघून घेऊ, असे शब्द वापरले गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे शब्द केवळ धमकी नव्हते तर एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या आत्मसन्मानावर टाकलेला घाव होता. संतप्त करंडे यांनी स्पष्ट सांगितले की आज प्रश्न निवडणुकीचा नाही, प्रश्न माणुसकीचा आहे. दुःखाच्या घरासमोर जाणीवपूर्वक जल्लोष करणे म्हणजे विकृत मानसिकतेचे दर्शन आहे. या घटनेनंतर प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपच्या निवडून आलेल्या उमेदवारांचा बापू सूर्यभान करंडे यांनी जाहीर निषेध केला आहे. त्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे, जर पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या जुन्या कार्यकर्त्यांनाच अशी वागणूक मिळत असेल तर निष्ठेला किंमत तरी काय उरते. या घटनेमुळे प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता, संताप आणि वेदना उसळल्या असून पक्ष नेतृत्वाने या अमानवी कृत्याची गंभीर दखल घ्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. विजयाचा जल्लोष क्षणिक असतो पण एखाद्याच्या दुःखावर केलेला जल्लोष आयुष्यभर जखम देऊन जातो. मी युनुस अत्तार, रणनीती टाइम्ससाठी सोलापूर. नमस्कार, मी बापू सूर्यभान करंडे, भारतीय जनता पार्टीचं ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. प्रभाग 5 मध्ये माझे मागील काळात भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर काम केले. आज माझ्या वडिलाचं वरिसरात असताना माझ्या वडिलाच्या वरिसराच्या दिवशी मंडपामध्ये फटाके आतिषबाजी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल पक्षाने योग्य ते निर्णय घ्यावा, अन्यथा मला पक्षाकडं माझ्या पद्धतीनं मागणी करावी लागेल अशी माझी ठाम भूमिका आहे. आणि माझ्या वडिलाचा आज वरिसरात असताना माझ्या मंडपाच्या मध्ये फटाकडा उडवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. का केला हे मला माहीत नाही. मी भाजपचाच कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी ही बाळ्यातली माझी आहे. पहिला मी ह्या भारतीय जनता पार्टीचा मुख्य कार्यकर्ता आहे. हे आता आलेले कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही, पण माझ्या वडिलांच्या वाढदिवसा दिवशी वरिसरात जी होतं त्या दिवशी त्यांनी जी फटाक्याची आतिषबाजी करून माझ्या मंडपाचं कापड जळालं आहे, याबद्दल मी या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या सर्व पॅनलचा निषेध करतो. आणि ह्याच्या पुढे भारतीय जनता पार्टीचे जे बी कोण कार्यकर्ते असतील त्यांनी समोर येऊन माझ्याशी बोलावं, हे माझं सांगणं आहे त्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा.